गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कंप्लीट द ॲक्टिव्हिटी हा समरूपतेवरती म्हणजे सिमिलॅरिटीवरील क्वेश्चन करतो आहोत. हे 2A मध्ये हा क्वेश्चन आहे. 4 फिलिंग द ब्लँक्स राहते. आपल्याला माहिती आहे बरेचसे आपले प्रश्न झालेले. चला आपण हा प्रश्न करू. तिथे काय दिले बघा, 3 पॅरल. तिथे इन फिगर AB पॅरल टू CD पॅरल टू EF. 1 2 3 ही AB आहे, ही CD आहे आणि ही EF आहे. अशा 3 पॅरलल लाईन आहेत. तुम्हाला माहिती आहे पॅरलल लाईनचं एक थेरम प्रॉपर्टी आहे. जर ही पॅरलल लाईन आपण इथे A B आणि A आणि इथे C लिहिलं आणि इकडे E लिहिलं, इकडे F आहे, इकडे D आहे, बरोबर, D आणि B. तर याचा रेशो, ह्या ट्रान्सव्हर्सलचा जो रेशो येतो म्हणजे कोणता येणार इथे AC अपॉन CE. इकडचा रेशो येणार BD अपॉन DF आणि हे दोन्ही रेशो इक्वल असतात. ही त्याची प्रॉपर्टी आहे. हे आपल्याला माहीत असावं लागतं. हे बेसिक नॉलेज आहे आपल्याला यामध्ये. तर कोणत्याही तुम्हाला कशाही दिल्या तरी पुन्हा एकदा आपण सांगतो बघा, लक्ष द्यायचं. एक पॅरलल लाईन आहे, समजा ही आपण घेऊया PQ पॅरलल लाईन आहे. दुसरी आहे RS आहे आणि तिसरी आहे TV आहे. याला एक अशी ट्रान्सव्हर्सल नाही, जर आपण तिला ट्रान्सव्हर्सल म्हणतात म्हणजे ही तिन्हींना छेदते म्हणून हिला ट्रान्सव्हर्सल म्हणतात. आणि इथं हा पॉइंट असेल A, हा पॉइंट असेल C आणि हा पॉइंट असेल E. तरी मग यांचा रेशो काय येणार AC छेद CE, AC छेद CE. अजून आपण एखादी ट्रान्सव्हर्सल काढली तर तिचा समजा हा X आहे, Y आहे आणि हा Z आहे. तर यांचा रेशो येणार XY छेद YZ. आणि हे दोन्ही रेशो इक्वल असतात. याच्यावर हे प्रश्न आहे, दुसरं काहीच नाही. आणि याला आपल्या पुस्तकामध्ये प्रॉपर्टी ऑफ 3 लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल असा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण रिकाम्या जागा भरूया. किती सोपं आहे बघा. इथे बघून लिहायचे. त्यांनी ह्या 3 पॅरलल लाईन आहेत, त्यामध्ये AC. मग यात प्रथम प्रश्न वाचूया. इन फिगर AB पॅरलल टू CD, CD पॅरलल टू EF. मी AB पॅरलल टू CD आणि CD पॅरलल टू EF ह्या 3 पॅरलल लाईन आहेत. ह्याच्यात मेजर, आपली नेहमीची काय पद्धत आहे की आपल्याला जे मेजर देतात ते आपण आकृतीत भरतो. मग आता काय दिलंय, AC 5.54 आहे दिलेलं आहे. नंतर CE किती दिलंय 9. नंतर BD किती दिलंय 7.5 आणि हा विचारलेला आहे. हेच इकडे करायचंय. आता बघा या 3 पॅरलल लाईनला ही ट्रान्सव्हर्सल आहे. समजा आपण हिला L1 म्हणूया, लाईन फर्स्ट, आणि हिला म्हणूया लाईन 2 सेकंड. मग ह्या लाईनमुळे आपल्याला कोणता रेशो मिळेल AC अपॉन CE. AC दिलाय, मग CE लिहिलं पाहिजे. मग आपण इथे लिहिणार या ठिकाणी, एक मिनिट जर मला ब्ल्यू पेन घेऊ द्या. AC अपॉन, मग इकडे पाहिजे CE, इथे लिहूया CE. हा आपल्याला रिकाम्या झाली. मग यामध्ये BD अपॉन DF तर दिलेला आहे, BD पाहिजे. मी इथे लिहूया BD. झालं. आता यांचे मापे लिहिले त्यांनी. ACचं माप लिहिलं बघा 5.4. मग CEचं माप लिहिलंय 9. मग आता इकडे कोणाचं नाव मिळेल BDचं. मग BDचं माप द्यायचे 7.5. आता आपल्याला यामध्ये DA ची किंमत काढायची आहे. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे याचा आपल्याला असं तिरकस गुणाकार करावा लागेल, असं गुणाकार करा. आणि तो इकडे तुम्हाला सोडवून फक्त इथे उत्तर लिहायचं आहे. मग आपण करूया. इथे येणार 5.4 इंटू DF मल्टिप्लिकेशन करूया आणि मग इथे येणार 9 इंटू 7.5. ठीक आहे, DF काढायचं आहे. 5.4 ला इकडे ट्रान्सफर करूया. 9 इंटू 7.5 अपॉन 5.4. या दोघांच्या मध्ये पॉइंट आहे तो जाईल, म्हणजेच काय येणार तर DF इज इक्वल टू 9 गुणिले 9 इंटू 75 अपॉन 54.
9 1 जा 9 6 जा 9 1 9 9 7 54 या 6 ने याला डिवाइड करूया 6 1 जा राहिले 6 2 जा राहिला 3 3 राहिला त्याच्यावर 0 घ्या पॉईंटनी आणि मग 6 पंचेतीस 12.5 याचा आन्सर येतं 12.5 संपलं. हा भाग तुम्हाला करावा लागेल इकडे आणि अशा प्रकारे हा तिरकस गुणाकार करून आपल्याला हे येणार. इथे काय नाही, फक्त हा गणिताचा भाग तुम्हाला जमला पाहिजे. आम्ही असंच ठेवतो. हवं तर अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी संपवलेली आहे. लक्षात आलं. पुन्हा एकदा सांगतो का 3 पॅरलल लाईन असतील तर त्यांचे हे जे रेशो असतो, हा बघा, ही ट्रान्सव्हर्सल जिथे कट होते त्याचा एक पार्ट मिळाला, हा दुसरा पार्ट. हे जे कटिंग पॉइंट असतात, इंटरसेक्टिंग पॉइंट सेगमेंट असतात, या सेगमेंटचा रेशो इकडे लिहायचा असतो. मग AC अपॉन C हा रेशो सेम याचा इकडे येणार, BD अपॉन DF आणि ते इक्वल, हे जर इक्वल आपण याच्यात व्हॅल्यू भरायच्या. संपलं. चला तर पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटीसह.